ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराज अर्जुन आता डिस्कस करत असतात. कारण त्यांना काही झालं तरीसुद्धा आता नागराजला अडकवण्यासाठी काहीतरी वेगळं ठोस कारण हवं असतं. कारण आता जर भालेराव वकीलने नागराजची सुटका उद्या बेलवर केली तर आपल्यासाठी हे कठीण होऊ शकतं आणि त्याचमुळे आपण नागराजला पुन्हा एखाद्या कोणत्या तरी केसखाली अडकवायला हवं असाच विचार ना इथे असणारे रविराज आता करू लागतात. रविराजांनी हा विचार केल्यानंतर आता मात्र त्यांच्या डोक्यामध्ये सतत हे सुरू असतं. तेवढ्यातच आता तिथे सायली आलेली असते आणि सायलीसुद्धा रविराजांना म्हणते की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला काही झालं तरीसुद्धा नागराज काकांना बेल मिळवून द्यायची नाही आहे. जरी बेल मिळाली तरी दुसऱ्या केसखाली त्यांना आपण अडकवून टाकूया. कारण जर ते बाहेर आले तर ते आपल्यासाठी चांगलं नसणार आहे. खास करून सुमन काकू, त्यांना आता कसंबसं मी त्यांना झोपवलं आहे, पण त्यांची अवस्था पाहता माझ्या तेच वाटतंय, लक्षात येतंय की त्यांना सहन होणार नाही ही गोष्ट. तर दुसरीकडे नागराज आता महिपतला चिडवत असतो आणि महिपतला म्हणत असतो की काय मग कसं वाटतंय, पण या सगळ्यामध्ये तू असा फसलायस ना की इथून तू बाहेरही पडू शकणार नाही आहेस. पण तेच मी बघ ना, मी कसं या सगळ्यातून बाहेर पडू शकलोय, यामुळेच ना मी तुला सांगतोय तू इथेच अडकून बसशील आणि तुझं काहीच होणार नाही, असं देखील मुद्दामून नागराज हा आता महिपतला बोलत असतो. महिपतला तो आता हसत असतो, म्हणत असतो की बघ मी किती पटकन इथून बाहेर पडलो, ते नाही तर तुला तर इथून बाहेरही पडता येत नाही आहे. एवढी व्यवस्था तुझी बेकार झाली आहे आणि आत्ता माझी बेलवर सुटका होणार, मी मस्त मनमुरादपणे श्वास घेऊ शकणार. आता तुलाही माहिती आहे की माझं नेहमीप्रमाणेच ठरलेलं आहे आणि तुलाही सांगतो तू टेन्शन घेऊ नको, तुझ्याबद्दल कुठेही मी वाच्यता करणार नाही, ठीक आहे? मग तर झालं, असं बोलून तो आता मुद्दामून त्याच्या जखमेवर मीठ चोळत असतो. तर इथे महिपत या सगळ्या गोष्टी ऐकून शांत बसलेला असतो. दुसऱ्या दिवशीचा सकाळ, आता सूर्य उजळलेला असतो, सकाळ झालेली असते. त्यामुळे आता जो नागोबा असतो त्याची बेलवर सुटका झालेली असते आणि तिथे त्याचे भालेराव वकील आलेले असतात आणि ते म्हणत असतात की चला तुमची बेल झाली आहे. आता जेव्हा हवलदार ते लॉकअपचं दार उघडतो ना, तेव्हा मात्र आता महिपतच्या समोरच नागराज शिट्ट्या वगैरे वाजवून कसाबसा आता बाहेर येतो आणि तो म्हणतो की जरा थांबा हां, मला बोलायचं आहे, 2च मिनटं हां. आणि असं बोलून आता थांबवलं जातं. मग नागराज आता महिपतकडे गेलेला असतो आणि नागराज महिपतकडे जाऊन आता महिपतच्या जखमेवर मीठ चोळत असतो आणि म्हणत असतो की बघितलं होतंस ना की बघ मी बघ एवढा मोठा गुन्हा केला पण कसा लगेच बाहेर पडलो मी, नाहीतर तू किती दिवस झाले इथेच खितपत पडलायस. पण काळजी करू नको हां, तुझ्या त्या मेलेल्या मुलीचं बरोबर तिला शांती लागेल हां. तू जे काही लक्षात ठेवलं आहेस तेही लक्षात ठेव, असंही मुद्दामून आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता महिपत शांत असतो आणि तेव्हाच आता तो विचार करत असतो की हे सगळं काही जे घडतंय ते घडू दे, पण आता ह्याचीही वेळ येईल असाही महिपत विचार करतो आणि त्याच वेळेला तो शांत बसतो आणि म्हणू लागतो की आता बस या जेलमध्ये सडत. बिचाऱ्या महिपतकडे सुद्धा बोलायला काहीच ऑप्शन राहिलेला नसतो. तो देखील आता शांतच राहतो आणि मग नंतर तो विचार करू लागतो की काय चाललंय काय नेमकं. म्हणजे त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा जराही विचार केला नव्हता. आता नागराज कसाबसा बाहेर येतो. नागराज बाहेर आल्यानंतर आता हवलदार सांगू लागतात की जा. आता हवलदाराला सांगितलं जातं, इन्स्पेक्टर सावंत हे सांगतात की जा त्यांच्या सगळ्या वस्तू घेऊन या. नागराजचं घड्याळ वगैरे सगळं काही आणून दिलं जातं आणि नागराज आता त्या फाईलवर वगैरे सही करणार असतो आणि त्याची आता बेलवर सुटका भालेराव वकीलने करून दिलेली असते. ती भालेराव वकिलांचे आता तो आभार मानत असतो आणि म्हणतो की इतक्या लवकर तुम्ही माझी सुटका करून दिलीत ना, त्यामुळे मी आता सुटकेचा श्वास घेऊ शकतोय, मला आता बरं वाटतंय, मी इथून बाहेर पडलोय म्हणून.
असंही आत्ता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो इथे नागराजसाठी दुसरा असतो. कारण आता तिकडे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा तिथे येतो तेव्हा आता लातेने तुडवू लागतो त्या नागराजला. आणि जेव्हा नागराजला तो लातेने तुडवतो तेव्हा आता नागराज म्हणतो की ही कोणती पद्धत आहे. मान्य आहे की तुला राग आहे माझा, पण ही कोणती पद्धत झाली मला मारण्याची. मला ही कोणतीही गोष्ट आवडलेली नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर अर्जुन म्हणतो की आता तू मला शिकवणार का की तुला कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट नाही ते. त्यामुळे ना तू आता शांतच राहा. तुला ना या सगळ्यामध्ये बोलण्याची गरजही नाही. तर दुसरीकडे आता म्हटलं जात असतं की तुम्ही हे सगळं करताय ना ते चुकीचं करताय. माझ्या अशिलावर चुकीच्या पद्धतीने हात टाकताय. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते. असंही आता भालेराव वकील अर्जुनला बोलत असतात. आणि अर्जुनला जेव्हा ते हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे आता नागराजसाठी असतो. कारण नागराजची जरी आता बेलवर सुटका झालेली असली, एका आरोपातून जरी जो सुटलेला असला तरीसुद्धा आता तो दुसऱ्या आरोपाखाली या सगळ्यामध्ये अडकला जाणार आहे. मग भालेराव वकील म्हणत असतात की माझ्या अशिलावर दुसरे कोणतेही आरोप नाही आहेत, उगाचच या सगळ्याचा इशू करू नका. मला माहिती आहे आमचे जे नागराज किल्लेदार आहेत ते या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत. पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की तुम्हाला त्यांनी अर्धवट माहिती दिली आहे, पण त्यांनी काय काय गुन्हे केलेले आहेत हे तुम्हाला माहीत नाही. आता त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस होणार आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुम्हालाही माहिती आहे की कार्य कुठपर्यंत जातं ते. त्यामुळे आता यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस स्वतः त्यांची बायको ही टाकणार आहे. आणि त्यामुळेच आता नागराजची सुटका नाही. मग या सगळ्या गोष्टीमुळे आता नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये फसणार असतो. नागराज जेलमध्ये तर अडकणार असतो. सोबतच आता या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात ना की सगळीकडनं आता नागराजची कोंडी झालेली असते. नागराजला काय बोलावं आणि काय नाही सुचत नाही. भालेराव वकिलांना तो आता रिक्वेस्ट करत असतो आणि सांगत असतो की माझी इथून सुटका करा, मला नाही अडकून पडायचं इथे. पण आता भालेराव वकिलांना इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात की आता तुम्हीच सांगा तुमच्या या अशिलाला जे काही आपले पॉईंट्स आहेत, ज्याबद्दल आपले काही तत्त्व आहेत ते सांगून टाका ह्या नाही. मग आता तिला सांगितलं जातं. म्हणजेच भालेराव वकील नागराजला सांगत असतात की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये कुठेही सुटका नाही आहे. मग आता आपल्याला इथंच अडकून पडायला लागणार का असा विचार ना कुठेतरी मनामध्ये आता नागराजच्या येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळे नागराजना आता सगळीकडून अडकल्यासारखा झालेला असतो. त्याची सुटका कुठूनही नसते. मग आता तो विचार करतो की हे काय, माझ्यासोबत हे सगळं काय घडले. आणि त्यामुळेच ना आता त्याचं चित्त थाऱ्यावर नसतं. तो भालेराव वकिलांना म्हणतो की काहीतरी करा तुम्ही. पण भालेराव वकिलांनी सुद्धा आता हात वरती केलेले असतात. कारण डोमेस्टिक व्हायलन्सची केस लागली म्हटल्यावर सुटका होणं शक्यच नाही. आणि त्यामुळेच आता भालेराव वकीलही हात वरती करतात आणि म्हणतात की बघा, एकदा तुमची ज्या आरोपातून सुटका करायची होती त्या आरोपातून सुटका करायचा मी प्रयत्न केला, पण इथून पुढे तुमच्या कोणत्याही आरोपातून आता मी सुटका करू शकत नाही आहे. कारण तुमच्यावर आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि त्यामुळे मी तुमची सुटका करू शकत नाही. सुमन, तू हे सगळं काही चुकीचं करतेस, हा बरोबर करत नाही आहेस असं देखील नागराज म्हणत असतो. त्यावेळेला सुमन पुन्हा एकदा घाबरलेली असते. कारण सुमनला नागराजची नेहमीच भीती वाटत असते आणि आतासुद्धा त्याच्यापासून ती नजर चोरत असते. खरं तर तिलाच असं वाटत असतं की हा नागोबा बाहेर यायला नको. आता सायली आपली लिमिट, आपली मर्यादा सोडूनच नागराजशी बोलू लागते. म्हणजे इतके दिवस नागराजला अहोजाऊ करणारी जी सायली होती ती आता डायरेक्ट अरेतुऱ्यावर आलेली असते आणि डायरेक्टली बोलत असते की हे सगळं काही असंच आहे आणि तुम्हाला मी सांगते ऐका, तू ना त्या लायकीचाच नाही आहे मुळात. या भाषेत आता ती बोलत असते. आणि जेव्हा या भाषेत ती बोलायला सुरुवात करते तेव्हा नागराजही बोलत असतो की म्हणजे हे सगळं काय आहे,
आतापर्यंत सायली तू माझ्याशी आदराने बोलत होतीस आणि आता डायरेक्ट माझ्याबरोबर अरेतुरेने बोलायला लागलीस. मग ज्या माणसाची जी लायकी असते ना त्या माणसाला त्याच पायाखाली चिरडून आम्ही असंच बोलतो आणि तुमची तीच लायकी आहे, तुम्ही घरातल्या एखाद्या स्त्रीवर हात उगारताय. मग त्यावर नागराज म्हणतो की ती माझी बायको आहे. पण आता सायली म्हणते घरात जरी तुमची बायको असली ना तरीसुद्धा तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही तिच्या अंगाला हात लावताय ना, त्याला डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणतात. आणि तुम्ही हात न लावता तुम्ही तिची मारझोडही केलेली आहे. याच्यासाठी आमच्याकडे खूप जास्त पुरावेसुद्धा आहेत. कारण स्वतः सुमन काकू स्वतः उभ्या आहेत आणि त्या स्वतःच बोलतील की त्यांना किती त्रास झाला आहे ते. आणि तुम्ही त्यांची किती मारहाण केली आहे, किती त्यांचा छळ केला आहे इतकी वर्ष, त्याही त्यांच्याकडे आहे. आणि ते सगळे गुन्हे जर तुमच्यावर टाकले तर तुम्हाला आता आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागणार असं देखील आता नागराजला बोललं जातं. आणि नागराजला या सगळ्यांबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता नागराज घाबरलेला असतो आणि नागराजला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं जातं. नागराज म्हणत असतो की हे सगळं चुकीचं आहे. सुमन घाबरत असते आणि त्याच वेळेला सुमनला आहे आता सायली म्हणत असते की या असल्या भेरकटांना घाबरायची गरज नाही आहे. बोला सुमन काकू, तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते एकदम बिनधास्त बोला. आणि त्याबरोबर आता इकडे अर्जुनही म्हणत असतो की तुला काय वाटलं रे नाग्या, तुझी सुटका होईल? नाही, तुझी सुटका इतक्यात तरी होत नसते. आता बघ तुला कसं आतमध्ये सडवलं ते. कारण तू आतापर्यंत जे जे काही करत होतास ना ते आम्हाला विरोधात टाकून करत होतास, पण आता तुला आम्ही असं अडकवलं आहे ना की जिथून तुझी सुटका कधीही नाही. आता बस आतमध्ये आणि बोलत बस काय करायचं आहे ते, असं देखील आता अर्जुन नागराजला बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता सायलीसुद्धा बोलू लागते की ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला मी एकच ठामपणे सांगू शकते की अशा जेव्हा माणसांवर वेळ येते ना तेव्हा स्त्रीला दुर्गा बनवून असे वाघीण तर बनावंच लागतं आणि वाघीण बनूनच अशा माणसांची चांगली चिरफाड करावी लागते, असं देखील आता सायली बनत असते. आणि आता प्रतिमाही म्हणत असते की भाऊजी तुम्ही तर या सगळ्याबद्दल बोलूच नका, कारण मीही कितीदा तरी पाहिलेलं आहे की तुम्ही सुमनला मारहाण केलेली आहे, सुमनवर हात उचललेला आहे. त्यामुळे आमच्याकडे या संदर्भातले सगळे पुरावे आहेत. त्यामुळे तुम्ही तर या सगळ्याबद्दल आता काही बोलूच नका, असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना मात्र आता सुमनलाही सायली बोलायला सांगते. मग आता सुमनही बोलू लागते आणि म्हणत असते की हो, मला यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल करायची आहे. यांनी मला खूप जास्त मारहाण केलेली आहे. आतापर्यंत ह्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आहे, पण इथून पुढे मी ह्यांचं कोणतंही बोलणं ऐकून घेणार नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता सगळीकडून अडकल्यासारखंच आता झालेलं असतं नागराजला. सुमन काकू स्वतः आता नागराजबद्दल बोलत असतात आणि ह्यांनी मला मारलेलं आहे त्यामुळे ह्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी, या भाषेतच आता बोललं जातं. मग सुमनने स्वतः स्टेटमेंट दिले म्हटल्यावर तिथे आता भालेराव वकीलही काही करू शकत नसतात. नागराज त्या भालेराव वकिलांकडे रिक्वेस्ट करत असतो, त्यांना विनवणी करत बोलत असतो की प्लीज माझी या सगळ्यातून सुटका करा, पण आता ते ऐकत नसतात. त्यामुळे नागराजला पुन्हा एकदा लॉकअपमध्ये टाकता येतं. दुसरीकडे आता सायली किचनमधली सगळी कामं आवरत असते, म्हणजे कामं तिची बऱ्यापैकी झालेली असतात आणि रात्रीचं सगळा किचन ओटा वगैरे ते सुद्धा ती आवरून ठेवत असते. त्याच वेळेला आता सायलीला कल्पना म्हणत असते की अगं जरा आराम करत जा गं सायली, किती तो जीवाला त्रास करून घेतेस, नको म्हटलं तरी सगळं तेच करत राहशील, आता संपलीत ना कामं. त्यावर आता सायली सांगू लागते की नाही थांबा ना आई, उद्यासाठी मटकी भिजत घालायची आहे, अस्मिताताईंसाठी बदाम भिजत घालायचे, तेवढं झालं ना की होईल सगळं, नका काळजी करू, असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टींचं ती आता उदाहरण देत असते तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की पुरे झालं, बस झालं, अगं तुम्ही या सगळ्या केसमध्ये अडकून बसताय, तू माझ्या मुलाला किती टाईम देतेस गं, जरा त्याच्याशी बोलायलाही तू बसत नाही आहेस, सगळीकडनं त्याला असं एकट्या पडल्यासारखं झालं असेल, दोघंही जण कामामध्ये बिझी असता, एकमेकांना वेळ देत जाणार, असं देखील कल्पना आता सायलीला म्हणत असते. सायली म्हणत असते की नाही आम्ही बोलतो ना, आम्ही वेळ देतो एकमेकांना, कधी बाहेर गेल्यावर सुद्धा तुमचं कंटिन्यू काम चालूच असतं,
तुमचं एकमेकांकडे कधीही लक्ष नसतं. तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष एक दुसऱ्यांकडे द्यायला लागणार आहे. मुळेच मी तुला सांगते, आता बस झालं, पुरे झालं. आता बिलकुलही इथे थांबायचं नाही. निघ इकडनं आणि डायरेक्ट तू आता तुझ्या रूममध्ये जायचं, असं देखील आता सांगितलं जातं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हटल्यावर आता कल्पना थोडी ऐकणार आहे. म्हणूनच सायलीला नाईलाजास्तव का होईना जावं लागत असतं. दुसरीकडे नागराज आता डोक्याला हात लावून बसलेला असतो, कारण त्याची आता सुटका झालेली नसते. नागराज आता पुन्हा एकदा अडकलेला असतो आणि ज्याच्याकडे आता बोलायला संधी नसते तो महिपत, तो सुद्धा आता जीभ सोडून बोलू लागतो आणि म्हणत असतो की बघितलंस का, कोणीतरी बाबा बोलत होतं की इथून तो बाहेर पडणार आहे, त्याची सुटका होणार आहे, पण इथे तर तो पुन्हा अडकून बसलेला आहे. असं देखील आता मुद्दामून महिपत नागराजच्या जखमेवर मीठ चोळतच आता बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता नागराज जो आहे तो शांत असतो. तर महिपत म्हणतो की आता बघ, मी कसं इथून बाहेर पडतो आणि तुला कसं या सगळ्यामध्ये अडकवतो. मग बघत बस, पोंबलत बस, तुला काय करायचंय ते. मग तुझी कशी वाट लावतो ते बघतच बस, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता नागोबा शांत असतो. आणि त्याच वेळेला नागोबाला आता महिपत हेही म्हणतो, ज्या मुलीबद्दल तू मला सांगतोयस ना, सारखं ब्लॅकमेल करतोय ना, तिला तर आधी मी 113% घेऊन सांगतो इथून हलवणार आहे. मग बस बोंबलत, तुला काय मला ब्लॅकमेल करायचं आहे ना ते कर. मग त्या मुलीला मी जगाच्या पलीकडे कुठे ठेवेन ना, तिथूनही तुला कुठेही सापडणार नाही. मग तू काय मला बोलून धमकी देणार आहेस, असं देखील महिपत नागोबाला बोलून मुद्दामून चिडवायचं काम करत असतो. आणि जेव्हा तो चिडवायचं काम करतो ना, तेव्हा मात्र नागोबा शांत असतो, कारण त्याने खूप जास्त त्या महिपतसमोर आताशबाजी केलेली होती की तो बाहेर पडणार आहे, पण तो आता तिथेच अडकलेला होता. दुसरीकडे कल्पना आता रूममध्ये आलेली असते आणि प्रताप यांच्यासोबत बोलत असते. प्रतापला म्हणत असते की बघा ना, आता सुद्धा सायली किचनमध्ये होती, तिला मी म्हटलं अगं जास्त वेळ किचनमध्ये थांबू नको, जा आराम कर, पण कुठे ऐकते. अहो त्या दोघांना एकमेकांसोबत वेळही मिळत नाही आहे. आता बघा ना, ती त्याला त्या कामामध्ये मदत करते, त्यामध्ये ते दोघंही जण बिझी असतात, त्याची कोर्टाची कामं सुरू असतात. आता ही नागराज भाऊजींची केस होती, त्यातही दोघं पुन्हा एकदा अडकले गेले. दोघांना असा निवांत स्वतःसाठी काही वेळच मिळत नाही आहे. स्वतःच्या फ्युचरबद्दल दोघंही जण काहीच बोलत नसतील आणि आपण ना सतत त्यांना प्रेशराईज करतोय. मला असं वाटतं ना की आपण त्यांना जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला द्यायला हवा. आपलंही चुकत आहे, आपण ना जरा त्यांच्याशी बोलूनच बघूया, असं देखील आता कल्पना प्रताप यांना बोलते. म्हणजे तिलाही वाटत असतं ना की ह्या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. जर त्या दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला तरच पुढे काहीतरी घडू शकतं, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ती कल्पना बोलत असते. दुसरीकडे आता सायली रूममध्ये झोपायला तर आलेली असते, पण सायलीला काही झालं तरी झोप लागत नसते, कारण सगळ्या रूमच्या लाईट्स चालू असतात. अर्जुन काम करत असतो. अर्जुनला सायली म्हणत असते की पहिल्यांदा लाईट्स बंद करा, मला झोपू द्या, मला आराम करू द्या. पण आता अर्जुन म्हणत असतो की हो बायको, 2 मिनटं, फक्त 2 मिनटं. असं करून करून त्याने 10 मिनटं लावलेली असतात. म्हणूनच सायली जास्त वैतागलेली असते. सायली म्हणते मी आता ऐकणार नाही आहे, मला आईनी झोपायला वर पाठवलं का तर मला आराम करायला मिळायला हवा, आणि तुम्हालाही चांगलंच माहिती आहे रूममध्ये जर लाईट चालू असल्या तर मला झोप लागत नाही, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा लाईट बंद करा, मला झोपू द्या. अर्जुन म्हणतो फक्त 3 मिनटं बायको, फक्त 3 मिनटं. असं करून करून आता तो मुद्दामून तिला अडकवून ठेवू लागतो. आणि त्यावेळेला मात्र आता सायली म्हणत असते की बस झालं. मग आता अर्जुन शेवटी लाईट बंद करतो, तेव्हा सायली ब्लँकेट वगैरे घेऊन झोपी जाते. अर्जुन म्हणतो हे काय बायको, लगेच झोपली सुद्धा, मला वाटलं नव्हतं ग इतक्या लगेच तू झोपशील. असं बोलून तो आता तिच्याकडे एकटक बघत असतो आणि त्याची आता तिच्यावरनं काही नजर हटतच नसते. तर दुसरीकडे मात्र सायली निवांत झोपलेली असते. पण आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला जाग येते. सायली उठलेली असते, किचनमध्ये कामासाठी म्हणून आलेली असते, पण सायलीला कोणतीही कामं करायला आता देत नसतात, कारण आता आधीच विमलला सगळ्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेलं असतं. त्यामुळे विमलला कोणत्याही कामाची जबाबदारी सायलीला द्यायची नाही हे सांगितलेलं असतं. त्यामुळे सायलीने कोणत्याही कामाला हात लावला तरी तुम्हाला आता काम करू नका असं सांगितलं आहे. जा प्लीज, तुम्ही जा, तुम्हाला
काकूंनी बोलवलेलं आहे, म्हणजे कल्पनाने रूममध्ये खरं तर सायलीला बोलवलेलं होतं आणि तिथे अर्जुनलाही बोलवलं आहे हेही आता विमलकडनं कळतं. आता मग सायली विचार करते की आईंना काय झालं असेल. दुसरीकडे आता सायली विचार करतच असते. आता अर्जुनकडे ती येते, छान तयार वगैरे होऊन ती आलेली असते, तर अर्जुन तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहतो. त्याची काही आता तिच्यावरनं नजर हटत नसते. एकटक तो आता बघत बसतो आणि त्याच वेळेला आता इथे मात्र सायली आणि अर्जुन म्हणत असतात की काय झालं असेल, आईंनी आपल्याला का बोलवलं असेल. असा विचार करूनच ना आता दोघंही जण तिकडनं जायला निघतात आणि जेव्हा तिथे जातात ना तेव्हा कल्पना आणि प्रताप यांना ते विचारतात की काय झालं आहे, तुम्ही जर सांगितलं नाही तर कसं कळणार आहे, काही घडलं आहे का, काही बिनसलं आहे का, सांगा ना, काय झालं आहे बाबा, बोला ना, आपल्याला काही कळलं आहे का, काही झाले का घरात, असं अर्जुन म्हणत असतो. त्यावर प्रताप म्हणतो की तुला एवढ्याशा गोष्टी कळत नाही का रे अर्जुन, आणि असं बोलून आता ते त्याच्यावर भडकलेले असतात. आता अर्जुन आणि सायलीला आता ते हनीमूनला पाठवण्यात किंवा कुठे बाहेर फिरायला पाठवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.